संध्याकाळ झाली, त्यांना असं जाणवलं की आता आपल्याला जिथे पोहोचायचं आहे तिथे पोहोचायला खूप रात्र होईल आणि रात्रीचा जंगलातून प्रवास करणं योग्य नाही. त्यांनी काय ठरवलं की कुठेतरी आपण मुक्कामाची काहीतरी व्यवस्था बघू, काही सोय लागते का. आणि मग रस्त्यात त्यांना एक झोपडी दिसली. मग त्यांनी त्या झोपडीवाल्याकडे चौकशी केली किंवा इथे काही आमची मुक्कामाची सोय लागू शकते का. आता त्या झोपडीवाल्याने गौतम बुद्धाचं नाव ऐकलेलं होतं. तेव्हा तेव्हा आमचं तर भाग्य की तुमचे पाय आमच्या झोपडीला लागून राहिले, काय हरकत नाही म्हणे. मग त्यांनी त्यांच्या मुक्कामाची व्यवस्था केली, चहा पाण्याची व्यवस्था केली, काही जेवढं होतं त्यांना जे असेल ते. आणि मग झोपायच्या अगोदर थोड्या गप्पा टप्पा होतात की नाही. मग गौतम बुद्धांनी चौकशी केली त्या झोपडीवाल्याची की बाबा तुझं कसं काय चाललंय, तुझं काय उदरनिर्वाह साधन काय वगैरे वगैरे. त्याने सांगितलं की माझ्याकडे 10 एकर शेती आहे, पण ती शेती आम्ही काही फार करत नाही. आमच्याकडे मात्र एक चांगली म्हैस आहे आणि ती म्हैस 2 टाईम रोज आम्हाला काय देते, दूध देते. आणि हे पोरं गावात जाऊन दूध विकून येतात आणि त्याच्यावर आमचा एकदम बऱ्यापैकी चालू आहे. ईश्वर की दया से आम्हाला सब ठीक चालू आहे. आणि अशी चर्चा करून पाटील साहेब ते सगळे त्या झोपडीमध्ये झोपी गेले. रात्री 2 वाजता गौतम बुद्धांनी त्यांच्या त्या शिष्याला उठवलं, त्याचं नाव आनंद, आणि काय सांगितलं, तू उठ आणि या झोपडीवाल्याची ती जी म्हैस आहे की नाही बाहेर बांधलेली ती सोड आणि 2-3 किलोमीटर तिकडे जंगलात घेऊन सोडून दे, वापस ये. आता त्या शिष्याला मला प्रश्न पडला की रात्रीच त्या झोपडीवाल्याने सांगितलं की आमचं सगळं कशावर चालू आहे, म्हशीवर. गौतम बुद्ध काय म्हणून राहिले, मग ती म्हैस काय कर, त्यांची सोडून दे, म्हणजे गायब कर, बरोबर. आता याला प्रश्न तर पडला. आता इतक्या रात्री त्याला काही त्याचा प्रश्न विचारता आला नाही. त्याने काय केलं, गुरुची आज्ञा म्हणून काय केलं, ती म्हैस सोडली आणि 2-3 किलोमीटर जंगलात घेऊन सोडून दिली आणि चुपचाप येऊन झोपून राहिला. सकाळी उठल्याबरोबर नेहमीप्रमाणे दूध काढायचा टाईम झाला तर झोपडीवाला काय करतो, त्या म्हशीकडे जातो, तर म्हैस हजर नाही. आणि मग त्याची ती म्हशी शोधाशोध सुरू झाली. इकडे हे पण उठले. त्या झोपडीवाल्याने सांगितलं की काय महाराज, आता आम्ही तुम्हाला चहा पण देऊ शकत नाही, आमची म्हैस कुठेतरी सुटून गेली वगैरे वगैरे. मग तेव्हा काय नाही, तुम्ही तुमची म्हैस शोधा, आम्ही पुढे आम्हाला उशीर होतोय, आम्ही पुढच्या प्रवासाला निघतो. ते निघून गेले. रस्त्यामध्ये त्या शिष्याच्या डोक्यात एकच प्रश्न की गौतम बुद्धांनी आपल्या गुरूंनी असं का केलं, त्याला आपण इतकं श्रेष्ठ माणूस मानतो, गुरु मानतो, त्यांनी मात्र अपराध केला की नाही. हॅलो. आणि मग त्याने रस्त्यात विचारलं की गौतम बुद्धजी, तुम्ही त्या माणसाची, गरीब माणसाची ती म्हैस का सोडून दिली. गौतम बुद्धांनी सांगितलं की तुला त्याचं उत्तर मी योग्य वेळी देईन. हॅलो. आणि असं करता करता काही दिवस निघून गेले, 2 वर्ष निघून गेले. पुन्हा त्या रस्त्याने यांना जाण्याचा योग आला. हॅलो. त्याच रस्त्याने जाण्याचा योग आला. जसं ते स्पॉट जवळ यायला लागला तसं हा जो शिष्य होता आनंद, हा जरा घाबरायला लागला. त्याला काय वाटलं, त्याला असं वाटलं तर त्यांना पूर्ण समजलं असेल की म्हैस आपणच गायब केली. हॅलो. अपराध केल्यावर आपल्याला जर भीती वाटते की नाही की माझं पितळ उघडं नाही पडलं पाहिजे. गौतम बुद्धाने सांगितलं, पण अपराध खरा कोणी केला होता. हॅलो. तर तो म्हणे की गौतम बुद्ध साहेब असं करा, आपण जरा दुसऱ्या रस्त्याने जाऊ. हॅलो. तो काय म्हणे, आपण दुसऱ्या रस्त्याने जाऊ. पण गौतम बुद्ध म्हटलं काय हरकत नाही, आपण याच रस्त्याने जाऊ. आणि चालले ते पुढे पुढे पुढे. अगोदर काय होतं, 2 वर्षापूर्वी झोपडी होती. जसा तो स्पॉट जवळ यायला लागला त्या दोघांना थोडं कन्फ्युज व्हायला लागलं. अरे इथं तो झोपडी होती त्या नाल्याच्या काठावर आणि बाजूला अशी पडीत पडीत शेती होती. पाहता स्पॉट तो थोडा बदलला. झोपडीच्या यावेळी चांगलं घर झालेलं होतं आणि जे पडीत जमीन होती ती काय झाली होती, वैध झाली, हिरवीगार शेती झाली होती. म्हणून त्याला थोडं कन्फ्युज वाटलं, हा स्पॉट तोच आहे का दुसरा आहे. पण जवळ गेल्यावर त्यांची खात्री पडली हा स्पॉट तोच आहे. पुन्हा त्या घराजवळ गेले आणि तो जो झोपडीवाला होता मागचा, आता घरावाला, त्याने त्यांचं वेलकम केलं. या 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 महाराज, आणि तुमचे पाय लागले म्हणे त्या दिवशी आणि आमच्यामध्ये परिवर्तन झालं. आता म्हणे माझं चांगलं घर पण झालेलं आहे आणि आता आमची ती शेती पण चालू आहे. आणि मग गौतम बुद्धांनी चौकशी केली, शिष्याने चौकशी केली किंवा हे परिवर्तन कसं झालं. मग त्याने सांगितलं, म्हणे काय झालं, म्हणे तुम्ही जे आले होते की 2 वर्षापूर्वी आमच्या घरी मुक्काम थांबले होते, त्याच दिवशी म्हणे आमच्याकडे कोणीतरी चोर आले म्हणे आणि ते आमची म्हैस घेऊन गेले. हॅलो. आणि त्याच्यामुळे म्हणे दुसऱ्या दिवशीपासून आम्हाला प्रश्न पडला की आता काय करायचं. हॅलो.
अगोदर काय चालू होतं, 2 टाइम म्हशी दूध काढायचं, गावात विकून यायचं आणि खाऊन पिऊन राहायचं. आता प्रश्न काय पडला, अब क्या करेंगे. आणि मग म्हणे आम्ही बापले काही ठरवलं की आता आपण काय करू, ही जी शेती आहे की नाही, ही शेती जर नांगरून काढू आणि याच्यामध्ये चांगले पिकं घेऊ. आलो आणि मग आम्ही पिकं घ्यायला लागलो, तर चांगल्या प्रकारे माल व्हायला लागला, आणखी चांगल्या आम्ही सुधारणा केल्या आणि मग त्याच्यामध्ये आम्हाला चांगला पैसा मिळाला. आता आम्ही काय केलं, ते घर पण बांधलं आणि आमची शेती पण घेतली. हॅलो, म्हशीच्या भानगडीत पडलो नाही. हॅलो, कल्पना करा, जर ती म्हैस मागच्या वेळी गौतम बुद्धांनी पडून लावली नसती, त्याच्यामध्ये बदल झाला असता का. अशाच प्रकारे आपण पण धन्वंतरीचं नीट करत नसू तर आपण कोणत्या ना कोणत्या प्रकारच्या म्हशी पाळून ठेवल्या आहेत. हॅलो, आपल्या वेळी कुठे चाललं, कोणत्याही कामात मग काय केलं पाहिजे, आपण तोडले पाहिजे. मी सुद्धा धन्वंतरीच्या अगोदर माझं इलेक्ट्रिक फिटिंग